हॅलो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आज आहे सोमवार आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता वाजलेले आहेत 6:30. आज मी शूट करणार आहे डे इन माय लाईफ. जेव्हा मी वर्किंग असते म्हणजे ऑफिसला जाणार असते त्या वर्किंग डेजमध्ये माझा दिवस कसा स्पेंड होतो ते, आणि त्यातलं काय काय इम्पॉर्टंट आहे, किती मी शूट करू शकते ते बघू. इथून माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आता आधी फ्रेश होऊन घेऊया. मुंबईत सुद्धा यावर्षी चांगली थंडी पडली आहे, कारण मला सकाळी उठल्या उठल्या खूप शिंका येतात. म्हणजे मला पण एडिट करताना मी बघितलं, नोटीस केलं की जवळजवळ 17 वेळा मी शिंकली आहे. त्यामुळे मला एडिट करायला पण खूप प्रॉब्लेम झाला. आणि फ्रेश झाल्यानंतर आपलं रोजचं गरम पाणी प्यायला घेतलं मी. रोज सकाळी गरम पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून पिते मी. फक्त गरम पाणी पिलं तरी चालेल, पण लिंबू टाकून पिल्यामुळे चांगलं असतं आपल्या पोटासाठी, म्हणून प्यायचं. आणि हा पाण्याचा ग्लास घेऊन मी गेले बाहेर, जिथे बसून मी रोज पाणी पिते तिथे. आणि तुम्हाला पण दाखवते आजची मॉर्निंग किती छान आहे ते. मस्त सूर्य उगवताना बघायला, आणि हे खूप छान वाटतं. इथे बसून मी माझं पाणी प्यायले थोडा वेळ. त्यानंतर 10 मिनटं बसले, थोडीशी एक्सरसाइज केली. एक्सरसाइज म्हणजे थोडा योगा करते मी सकाळी, जास्त नाही, 20 ते 25 मिनटं, कधी अर्धा तास. आणि ते करून मी आले किचनमध्ये. किचनमध्ये माझं टिफिन बनवायचा होता आणि आपली रोजची कामं करण्यासाठी. ते मी सगळं शूट नाही केलं की मी काय बनवलं, काय रेसिपी. फक्त मी जे महत्त्वाचं आहे, जे दाखवू शकतो तेवढंच शूट केलं. कारण मी पूर्ण शूट करत बसले तर हा ब्लॉग खूप मोठा होईल, आणि एवढा मोठा बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पण खूप बोर होईल. भाजी बनवली होती फरसबीची आणि चपाती टिफिनला. आणि त्याचसोबत आत्ता नाश्ता करण्यासाठी एका साईडला चहासुद्धा बनत होता. एकाच वेळी तिन्ही गॅस चालू होते. मल्टीटास्किंग करावं लागतं, सगळ्याच लेडीजला करावं लागतं, स्पेशली सकाळी जेव्हा मुलं शाळेत पण जाणार असतात. आपल्याला स्वतःचं पण आवरायचं असतं आणि सगळंच. इथे ऋतुजाची तयारी करून देते मी. सगळ्याच लेडीजला सकाळी सकाळी अशी एकत्र खूप सारी कामं करावी लागत असतील, पण ठीक आहे, आपण लेडीज करू शकतो, आपण मल्टीटास्किंग असतोच. त्यानंतर तुझ्या रेडी झाली स्कूलला जाण्यासाठी, तिला मी नाश्ता दिला. आणि त्यानंतर मी माझी स्वतःची तयारी करायला घेते, कारण तिला एवढी तयारी करून दिली की ती जाते, तिची टिफिन बॅग वगैरे सगळं रेडी आहे. आणि मी रेडी झाली आता अशी ऑफिसला जाण्यासाठी. आता निघते ऑफिससाठी. हे घड्याळ 20 मिनटं पुढे आहे. आता झालेत 45. माझी 58ची ट्रेन आहे. सो अशा प्रकारे मी आवरते सगळी कामं माझी घरातली. मल्टीटास्किंग करावंच लागतं, स्पेशली जेव्हा तुम्ही मॉम आहात आणि वर्किंग आहात. आता भेटते तुम्हाला, पुढची जर्नी दाखवते. आणि आज मी अगदी वेळेत होती, म्हणजे मिस्टर सोडणार होते स्टेशनला आणि माझी ट्रेनला वेळ होता 5 मिनटं. त्यामुळे मी शूट करत होते कॅमेरा घेऊन, म्हणजे मोबाईल घेऊन.
नाही तर मग एरवी खूप घाई असते तेव्हा नाही करत मी असं काही. आणि आज स्पेशली लिफ्टमध्येही कोणी नव्हतं. त्यानंतर मिस्टरांनी मला स्टेशनला ड्रॉप केलं आणि माझी रोजचीच ट्रेन मला मिळाली. आज ट्रेन पण अगदी किती मोकळी मोकळी होती, बघू शकताय तुम्ही. म्हणजे रोज पण मी बसूनच जाते, पण आज जास्तच मोकळी होती. त्यानंतर मी पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर ऑटो पकडून नेहमीप्रमाणे ऑफिसला. सगळ्यांनाच घरातून निघताना आधी ट्रेन भेटते की नाही हे टेन्शन, ट्रेन भेटल्यानंतर ऑटोला लाईन असेल की नाही हे टेन्शन, आणि ऑटो भेटल्यानंतर ट्रॅफिक असेल की नाही हे टेन्शन. म्हणजे रोज घरातून बाहेर निघताना एक झालं की एक टास्क असतो आणि तो संपून ऑफिसपर्यंत पोहोचणं याच्यामध्ये पण खूप स्ट्रगल होतो. फायनली मी ऑफिसच्या खाली पोहोचले. आणि आज लकीली ऑफिसच्या लिफ्टमध्ये पण कोणीही नव्हतं, त्यामुळे मी तिथेही कॅमेरा उचलला. पोहोचले मी आता ऑफिसमध्ये. लिफ्टमध्ये आय थिंक खूप आवाज येतोय, माहीत नाही कितपत तुम्हाला ऐकायला येईल. भेटूयात नेक्स्ट. सध्या ऑफिसमध्ये माझ्याकडे क्वेरीज जरा जास्त आहेत, त्यामुळे मला लंच करताना किंवा असं काही करताना सुचत नाही, पटकन आठवत नाही की शूट करायचं आहे. कधी लंच करायला लेट होतोय, कधी मी टी ब्रेक घेतच नाही आहे, असं सगळं शेड्यूल चालू आहे. असतं कधी कधी क्वेरीज जास्त असतील तर मग टाईम कसा जातो कळत नाही. आणि ऑफिसमध्ये तर खरंच टाईम कसा जातो हे कळत नाही. एका पाठोपाठ एक क्वेरीज किंवा काम येत असतं आणि ते संपवण्यातच दिवस निघून जात असतो. खूप वेळा तर टी ब्रेक घेतच नाही किंवा कॉफी मी माझ्या डेस्कवर आणूनच पिते. चालतं, पण ऑफिस आहे, काम तर जास्त कमी होतच राहणार आहे. पण जसं की उत्साहामध्ये मी आज ठरवलंच होतं की मी आज माझा डे शूट करणार आणि तुम्हाला शूट करून व्हिडिओ आज बनवणार की माझा दिवस कसा जातो, स्पेशली वर्किंग वुमन्सचा दिवस कसा जातो. त्यांना ऑफिसमध्येही कामं असतात, घरीही कामं असतात आणि सगळ्या कामांनंतर एनर्जी स्वतःसाठी तर काहीच राहत नाही. आज मी कॉफी न घेता चहा घेतला आणि चहाचा मी शूट करत होते. कोणी ब्लॅक कॉफी पित होतं, सगळ्यांची वेगवेगळी असते टेस्ट. पण मी ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक चहा नाही पिऊ शकत. हां, मी विदाऊट शुगर पिऊ शकते पण ब्लॅक नाही. आणि त्यानंतर निघताना मी थोडीशी क्लिप शूट केली. फायनली निघाले. एकवीस तारखेला येऊच नका. पाहिलं तर आज माझा लक किती चांगला होता. सकाळी पण मला रिकामी ट्रेन भेटली आणि संध्याकाळी तर चक्क मला विंडो सीट भेटली होती बसायला आणि त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि शूट केलं. विंडो सीट भेटणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे, पण जे रोज ट्रॅव्हल करतात त्यांना माहिती आहे की विंडो सीट भेटल्यावर किती आनंद होतो ते. स्पेशली म्युझिक आणि विंडो सीट हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे. पण मला शूट पण करायचं होतं, त्यामुळे मध्ये मध्ये मी चालू करत होते मोबाईल. अशा प्रकारे दिवस असाच जातो, रोजचा दिवस असाच जातो. आणि अजूनही कामं संपली नाही आहेत. घरातले काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून मी आले होते शॉपिंग करायला. थोडीशी घरातली ग्रोसरी घेतली मी, जे जे मला हवं होतं ते. कारण एक संपली की एक जबाबदारी असतेच ना. आणि घरी पोहोचल्यावर मी केला होता गरम गरम डाळ भात. म्हणजे चपाती भाजी पण होती, पण मला डाळ भातच खायचा होता.
आणि आम्ही मस्त डिनर केला, डाळ भात खाल्ला आणि त्यानंतर बघू पुढे. खरं तर लंच ब्रेकमध्ये पण मला शूट करायचं होतं, पण त्याच्या आधीच अशा 2-3 क्वेरीज आल्या होत्या ज्याचा विचार करत करतच लंचला गेलो आणि खरं तर लेट झाला होता आज खूप लंच करायला आणि तेव्हा मग मी काही शूट केलं नाही. असा साधारण असाच दिवस असतो. आणि हो, मी आज एक शॉर्ट पण आत्ताच अपलोड केलाय. कालचा व्लॉग मी परत डिलीट करून आज अपलोड केला होता आणि त्यामुळे आजचा व्लॉग हा उद्या येईल. आणि मी एक शॉर्ट अपलोड केलाय. मम्मी पप्पा आत्ताच गावी गेलेत ज्वारीला पाणी द्यायला आणि तेव्हा मम्मीने काही छोटे छोटे व्हिडिओ मला पाठवले होते, ते मी अपलोड केलेत. खरं तर आपल्या स्वतःच्या शेतातलं आणि आपल्या स्वतःच्या आईवडिलांनी पिकवलेलं खायला मिळणं हे पण खूप मोठं भाग्य आहे असं वाटतं मला. त्यामुळे मी ती पण क्लिप आज शॉर्टमध्ये ॲड केली आहे. तो शॉर्ट पण तुम्ही बघा नक्की. आणि थोडंसं वॉक करूया आणि मग भेटते मी ब्लॉगचा एंड करण्यासाठी. हाय, आजच्या ब्लॉगची सुरुवात इथे झाली होती आणि आजचा ब्लॉगचं शेवटही इथेच होतं. ट्रेन जाते पाठीमागून आणि आजचा असा दिवस इथे संपतोय. आजच्या दिवसामधलं तुम्हाला काहीही आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.